सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मुख्याध्यापक राजकुमार भोसले स्वतः अध्यापन न करता आपल्या जागेवर एका खाजगी महिलेकडून विद्यार्थ्यांना शिकून घेत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्या महिलेला मुख्याध्यापक स्वतःच्या पगारातून वेतन देत असल्याची माहिती आरपीआयचे नेते संदीप सावंत यांनी दिली आहे. पण आज इथला मुख्याध्यापक राजकुमार भोसले सर यांनी त्यांच्या स्वतःच्या पगारातून 7,000 रुपये देऊन एका पाटील मॅडम अशा महिलेला इथं कामाला ठेवलेलं आहे. आणि ते राजकुमार भोसले सर हे ह्या शाळेवर कधीच नसते. त्यांच्या शेतीची कामं, वैयक्तिक कामं, बाहेरची कामं करत असतात. त्यामुळं हा शिक्षक त्वरित इथून हकलपट्टी करून इथं चांगला शिक्षक आम्हाला मिळावा ही आमची मागणी आहे. आणि ही जर नाही झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खवासपूर. येथे मी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मुख्याध्यापकांच्या वर्गावरती कुठल्या मॅडम शिकवतात? पाटील मॅडम म्हणून शिकवते. त्यांचं नाव मला माहिती नाही, पण पाटील मॅडम म्हणून. कशा शाळेच्या मानधनावरती का मुख्याध्यापक यांचं मानधनावर आहे बहुतेक. साधारण कधीपासून शिकवतात मॅडम? साधारण आहे ते ऑक्टोबर पासून आले. ऑक्टोबर महिन्यापासून शिकवतात. रोज असतात का मॅडम? हा रोज असतो पोरांना शिकवतो. रोज वर्गावर